आयबीपीएसची जी परीक्षा चाललेली आहे टेट 2025 त्याच्यामध्ये दिवसेंदिवस गोंधळ वाढत आहे. दिवसेंदिवस परीक्षेची काठिण्य पातळी वाढत आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने दणका दिलेला आहे राज्य शासनाला. जनरली महाराष्ट्र राज्यामध्ये आयबीपीएस द्वारे सर्व परीक्षा सरळ सेवेच्या आपण पाहतोय घेतल्या जातात. शिक्षक भरती सुद्धा घेतली जाते आयबीपीएस टीसीएस. तर अशा परीक्षावरती बंदी घालण्यात यावी असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. त्याच्या पुढचं अजून गोष्ट अशी आहे की परीक्षेला बंदी न घालता त्याच्यामध्ये अजून त्यांनी सांगितलं की एकाच वेळी एका शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात यावी. मित्रांनो, अशी मागणी तर टीईटी जेव्हा आपण दिली राज्यामध्ये, पूर्ण राज्यामध्ये जवळपास अशाच लाखो उमेदवारांनी टीईटी दिली, तेव्हा सुद्धा असं सांगितलं होतं की तेव्हा देण्यात यावी. मग असं काय झालं की तेव्हा सुद्धा त्यांनी वेळेवरती दिली नाही किंवा त्या पद्धतीने त्यांनी सध्या जी काही टेट आहे ती देण्यात आली नाहीये. सो त्याच संदर्भातलं मित्रांनो हेच महत्वपूर्ण आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की मित्रांनो सध्या जी काही परिस्थिती आहे ती जरी अनप्रेडिक्टेबल असली किंवा जरी नॉर्मलायझेशन आता जे काही करणार आहे तो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सध्याच लगेच लागू होईल का, तर सध्या होणार नाहीये. नॉर्मलायझेशन संदर्भात सध्या आपण सुद्धा फॉलोअप घेतोय. आज ऐकतं करायला मी सुद्धा फॉलोअप घेतलेला आहे. त्याच्या संदर्भात नक्कीच तुम्हाला एक चांगली गुड न्यूज पाहायला भेटेल. परंतु भरती किती होईल, त्याच्यातून किती पदं भरली जातील, कधीपर्यंत होईल, तर मित्रांनो सध्या याच्यावरती आपल्या हातामध्ये भोपळा आहे, म्हणजे काहीच नाहीये. जोपर्यंत संच मान्यतेचा जी रद्द होणार नाही, नवीन संच मान्यता होणार नाही, तोपर्यंत कोणतीही भरती किंवा टेट 2025च्या नुसार भरती करायचा शासनाचा कोणताही मानस नाही. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आहे तेच आमच्याकडे अतिरिक्त आहे. इतके अतिरिक्त आहेत की म्हणजे त्यांचं आपण म्हणजे त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एकही सध्या पद शिल्लक नाहीये आणि जे सध्या आहे त्याच्यावरती ऑलरेडी 2022ची भरती आपण म्हणतोय की अजूनही पेंडिंग आहे. आणि मग त्याच्यातून अजून जी पदं राहतील 2022चे पुढचे काही राऊंड लागतील असं दिसत नाहीये. त्यामुळे अर्थातच त्याचा टेट 2025ला त्यांचा शालेय शिक्षण विभागाचा जरी विचार असला तरी सुद्धा सध्या असं आहे की जे काही पदं असतील त्याच्याबद्दल कोणतीही म्हणजे नाहीये. परंतु त्याला एकच सोल्युशन आहे. त्यांनी सांगितलं की नवीन संच मान्यता जी आपल्याला माहिती की जी सप्टेंबर एंडिंग पर्यंत ती संपली जाते तेव्हा भरली जाईल आणि त्याच्यानुसार हे सगळं पुढची जी प्रोसेस आहे होणार आहे. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी स्टे कनेक्टेड. परंतु सध्या टेट 2025 मध्ये जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून टीसीएस द्वारे घेण्यात यावी, आयबीपीएस द्वारे बंद होईल का, असं जे काही रुमर्स पसरत आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. त्याचं कारण असं आहे की सध्या आपली परीक्षा इन प्रोसेसमध्ये आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिलेला आहे. ऑलरेडी आपल्या परीक्षा आता फक्त अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत आणि ह्या सगळ्या फक्त एकाच वेळेस पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये परीक्षा घेण्यात यावी हा चांगला निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयाचं नक्कीच स्वागत आहे या निर्णयासाठी. परंतु आतापर्यंत जो तुमचं नुकसान झालेलं आहे तो भरून घेतलं जाणार नाही. पहिल्या दिवशी पेपर अतिशय सोपा, दुसऱ्या दिवशी मॉडरेट, तिसऱ्या दिवशी वर्स्ट आणि चौथ्या दिवशी अतिवर्स्ट. सेम पहिल्या 4 दिवसाचा पॅटर्न पहिल्या टप्प्यामध्ये जो रिपीट झालेला आहे तोच आपण पाहतोय की दुसऱ्या जो काही टप्प्यामध्ये जे काही टेट 2025 झाली तोच आता रिपीट झाला. त्याच्यामध्ये उमेदवारांचे पाहिलेलं आहे. महिलांना तर बऱ्याच उमेदवारांना अलाउड नाही केलेलं. त्याच्यामध्ये कागदपत्रांचा भरपूर गोंधळ उडाला. एवढं सगळं केलं असताना सुद्धा उमेदवारांनी शेवटी परीक्षा दिली. त्यांच्या हातामध्ये काय आलं तर सध्या असं आहे की पेपर इतकी अवघड गेले. आता तर आता उद्या मला असं वाटतं आता 2 ह्याच्यामध्ये शेवटचे पेपर आता 2 दिवसामध्ये संपतील. तोपर्यंत अजून काय पुढे ते माहित नाही. परंतु यासाठी नॉर्मलायझेशन करता यावं आणि त्याचे रूल्स क्लिअर असावेत, उमेदवारांना कळावेत. मित्रांनो 2022च्या वेळेस पण नॉर्मलायझेशन करण्यात आलं होतं. आयबीपीएस नॉर्मलायझेशन करते, त्याच्यामध्ये वेगळं नाहीये. परंतु प्रॉब्लेम असा आहे की ते आपल्याला सांगत नाही की कोणत्या गुणाच्या बेसवरती केलेलं आहे. त्यामुळे अगदी टॉप मधला मुलगा असेल तो सुद्धा मिडियमला येतो आणि मिडियम मधला मुलगा असेल तो लोला सुद्धा जाऊ शकतो. आणि सध्याचे जे काही काठिण्य पातळी आहे हे वाढत वाढत चालले. लिटरली उमेदवारांची वाट लागलेली आहे. मग जे परीक्षा देतात आहे, जे वाट पाहत होते परीक्षेची, त्यांनी कशी तर परीक्षा घेण्याची एवढी परीक्षा परिषदेनं घाई केलेली आहे. बरं तेवढीच घाई त्यांना शिक्षक भरतीसाठी करता येणार नाही. करूच शकत नाहीत ते, भरूच शकत नाहीत ते. अशा पद्धतीने जे डीएड, बीएड, सीटीटी, टीईटी, अगदी एमफिल, पीएचडी झालेल्यांचे सुद्धा शिक्षक भरतीच्या रेसमध्ये आहेत. जवळपास 2,36,000 प्लस उमेदवारांनी जेव्हा हे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या थ्रू एवढे सगळं पैसा परीक्षा परिषदेने उकळलेला आहे. परंतु त्याचं काय आहे, त्यांच्या आता हातामध्ये काय येणार आहे, नक्की त्यांचं आता जे काय आहे त्यांचं नॉर्मलायझेशन व्यवस्थित होईल का, त्यांचं जे मेरिट आहे ते हाय लागेल, पण किती हाय लागेल तेही माहित नाही. परंतु मित्रांनो एक फक्त पॉझिटिव्ह मला तुम्हाला सांगायचं वाटतं की सध्या टेन्शन घेऊ नका, नॉर्मलायझेशनसाठी आपण लढूया. आणि यांची जी पद आहेत तोपर्यंत क्लिअर होणार नाही, किती जागा भरतात तोपर्यंत क्लिअर होणार नाही, जोपर्यंत 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा जी आर रद्द होणार नाही. त्याच्याबद्दलचं अपडेट तुम्हाला नक्कीच कळू, कारण आता कोर्ट लवकर सुरू होते. 9 जून पासून कोर्ट सुरू होते. त्यावेळेस त्याच्यावरती सुनावणी लवकरच आहे. काय निर्णय येऊ शकतो त्याच्यावरती सुद्धा कळू. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आणि तुमचाही कुठला प्रश्न असेल तर
तर विचारायला विसरू नका. जे झालं आहे ते विसरून जा आणि सध्या आपण काय करू शकतो याच्यावरती जर विचार केला तर नक्कीच आपण ह्या गोष्टीकडे पॉझिटिव्हपणे पाहू शकतो. सो मित्रांनो, धन्यवाद फॉर एव्हरीथिंग. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला जोडा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला युट्यूबची जी काही पोस्ट आहे, कम्युनिटी पोस्ट, तिथे भेटते. जोपर्यंत तुम्ही म्हणजे सबस्क्राईब करून किंवा सबस्क्राईब नका करू, नोटिफिकेशन ऑन करून ठेवणार नाही तोपर्यंत ती तुम्हाला दिसणार नाही. सो खूप महत्वाचं आहे, कारण इथून पुढे ऍक्च्युली आपला संघर्ष सुरू होतोय जेव्हा तुमची परीक्षा संपते. कारण परीक्षा ही नोकरीसाठी आहे, परंतु आता हातामध्ये नोकरी नाहीये, नोकरी नाही तर भाकरी नाही, असा सगळा संघर्ष आहे. आणि तो पाहूयात. अशाच अपडेट्स तुम्हाला चॅनलवरती मिळतच राहील.